बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला, तर आज म्हटलं आजचं आमचं अगदी साधं सोपं तिघांचं दुपारचं जेवण दाखवूया. तर त्यासाठी तूर आणि मूग अशी दोन्ही मिळून अर्धी वाटी भरून ही डाळ मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 10 मिनिटे भिजत ठेवली होती. चांगली आतपर्यंत ही डाळ व्यवस्थित भिजली गेली. आता कुकर लावण्यापूर्वी यामध्ये थोडंसं तेल घालून वर असा तांदळाचा डबा ठेवते आणि कुकर लावून घेते, म्हणजे बरचसं काम सोपं होतं. एका बाजूला असा कुकर होतोय तोपर्यंत एक सोपंसं वाटण करू. तर त्यासाठी 2 चमचे भरून भाजलेले शेंगदाणे किंवा मग दाण्याचा कूट घ्यायचा. सोबतच 1 चमचा भरून सुकं खोबरं घेतलं. एक मूठ भरून ओली कोथिंबीर घ्यायची. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आणि सोबतच तिखटासाठी हिरवी मिरची घेतली. फार तिखट असणारी मिरची आहे त्यामुळे फक्त 2च हिरव्या मिरच्या घेतल्यात. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे सर्व जिन्नस घालून अगदी थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेऊ. बरं, यामध्ये जर आपल्याला पांढरे तीळ हवे असतील तर ते सुद्धा भाजून घालू शकता. तर हे बघा, अगदी थोडंसं पाणी घातलंय आणि याचं बारीक असं वाटण केलं. लाल तिखट, गरम मसाले वगैरे न वापरता अशा या हिरव्या वाटणामध्येच आज भाजी बनवतो. तर त्यासाठी 6 छोटी वांगी घेतली आणि ही वांगी बघा, काटेदार, अगदीच कोवळी आणि छोटी छोटी आहेत. आता या वांग्यांना वरून असे काप द्यायचे. 2 काप दिले पुरेसे आहेत. आतमध्ये बघायचं, वांगी जर किडकी वगैरे नसतील तर पाण्यामध्ये अशी बुडवून ठेवायची. अगदी छोटी छोटी अशी वांगी घेतली म्हणजे चवीलाही छान असतात, सोबतच पटकन शिजून येतात. आता या वांग्यांसोबतच आपल्याला एखादा जर बटाटा हवा असेल तर तो सुद्धा इथे कापून घ्यायचा. वाटण सुद्धा तयार आहे. यामध्ये 1 चमचा भरून शेंगदाण्याचा कूट घालते, म्हणजे भाजी खाताना छान लागते. सोबतच चवीप्रमाणे मीठ घालू. असं हे मीठ आत्ताच घातलं म्हणजे वांग्याला आतपर्यंत व्यवस्थित लागतं. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवायची आणि पटापट या वांग्यामध्ये हा मसाला भरायचा. बरं, या वांग्यामध्ये आपण लाल तिखट किंवा गरम मसाला असं काहीही न वापरता अशा या हिरव्या वाटणातच बनवणार आहोत. 2 चमचे तेल चांगलं गरम झालं. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा घालू. कांदा सुद्धा फार लालसर वगैरे करायचा नाही. एखाद दुसरा मिनिट सतत परतत असा हा थोडासा मऊ पडला की यामध्ये मात्र वांगी घालायची. बरं, ही वांगी घातल्यावर सुद्धा तशीच न ठेवता 1-2 वेळा बघा अशी परतून घ्यायची, म्हणजे वांगी काळी वगैरे पडत नाहीत. तेलावर अशी ही वांगी परतली म्हणजे ती लवकर शिजायलाही मदत होते. आता यामध्येच आपला जो शिल्लक राहिलेला मसाला होता तो सुद्धा घालू. कढई जाड तळायची असल्यामुळे लगेच तळाला चिकटत नाही. त्यामुळे लगेच यामध्ये पाणी वगैरे न घालता हा मसाला असा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ, म्हणजे भाजीला छान अशी चव येते. 1-2 मिनिटातच बघा कडेने असं तेल सुटू लागलं. आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी या भाजीमध्ये घातलं. आता सर्वात शेवटी पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आणि आता मात्र या भाजीमध्ये काहीही घालायची गरज नाही. एक अशी उकळी आली की यावर झाकण ठेवून एका बाजूला शिजू देऊ. तोपर्यंत एका बाजूला बघा कुकर सुद्धा बऱ्यापैकी थंड झाला. आता यामधील डाळ काढून घ्यायची आणि भाताचा डबा तसाच ठेवायचा, म्हणजे जेव्हा वाढायला घेऊ तोपर्यंत हा भात चांगला गरम राहतो. सुरुवातीलाच डाळ थोडा वेळ मी भिजत घातली होती, त्यामुळे बघा अशी मऊसूत अशी शिजली जाते. आता याला रवीने वगैरे फेटायची गरज नाही. पळीनेच हलकासा असा दाब दिला की छान अशी मऊसूत होते. वरण बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. खरं तर मी सुद्धा प्रत्येक वेळी वेगवेगळं बनवते. कधी फोडणीमध्ये शेंगा घालते किंवा कधी मग यामध्ये पालेभाजी सुद्धा वापरते. पण आजचं वरण मात्र अगदी साधं सोपं आहे. फोडणीसाठी एक टोमॅटो असा मध्यम आकारामध्ये चिरलाय आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या चिरल्यात. वरणाची तयारी करेपर्यंत हे हिरव्या वाटणातलं वांग सुद्धा छान असं शिजून आलंय. लाल तिखट, गरम मसाला असं काही न घालता सुद्धा मस्त असं चमचमीत हे वांग दिसतंय. वरण करताना सुद्धा खरं तर त्यामध्ये कोणताही मसाला वगैरे वापरत नाहीत, पण त्याची फोडणी मात्र चांगली चुरचुरीत बसली तरच वरणाला छान अशी चव येते. तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलं आणि यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी घातली. ही मोहरी चांगली तडतडू द्यायची, कारण मोहरी जर कच्ची राहिली तर मात्र वरण खाताना त्यातील मोहरी कडवट लागते. आता यामध्येच थोडंसं जिरं घातलं आणि जिरं फुललं
की लगेच यामध्ये टोमॅटो आणि हिरवी मिरची घातली. गॅस अगदीच कमी ठेवला आहे आणि यामध्ये बघा थोडीशी हळद आणि हिंग घालायचा. बरं, ही हळद आणि हिंग घातल्यावर फक्त 1-2 वेळा परतायचं आणि नंतर यामध्ये आपली ही डाळ घालू. डाळ व्यवस्थित शिजली होती आणि सुरुवातीलाच यामध्ये मी पाणी घातलं होतं. आता अगदीच थोडंसं पाणी घातलंय आणि ही डाळ अशी 1-2 वेळा परतून घेऊ. बरं, यामध्ये पाणी घालताना सुद्धा सुरुवातीलाच आपण डाळीमध्ये पाणी घातलं होतं, म्हणजे वरणाला चव छान येते. एकीकडे डाळ, एकीकडे पाणी असं होत नाही. 1-2 वेळा उकळी आली की मग यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. 3 ते 4 मिनिटे चांगलं शिजल्यानंतर आपलं वरण सुद्धा तयार आहे. एका बाजूला ही भाजी सुद्धा शिजून झाली. वरण उकळत होतं तोपर्यंत एका बाजूला हे बाजरीचं पीठ सुद्धा मी मळून घेतलं. तर भाकरी भाजताना बघा सुरुवातीलाच पीठ असं हे मऊसूत मळून घेतलं, म्हणजे भाकरी थापायला तसा फारसा वेळ लागत नाही आणि नंतर भाकरी सुद्धा दिवसभर जरी ठेवली तरी सुद्धा छानपैकी मऊसूत राहते. तर यावर थोडंसं असं कोरडं पीठ घातलं आणि पटापट अशी ही भाकरी मी थापून घेतली. दुपारच्या जेवणामध्ये भातासोबत भाकरी सुद्धा लागते, त्यामुळे बघा अगदीच मोठ्या मोठ्या भाकरी न भाजता अशा मध्यम आकारामध्ये ही भाकरी मी थापून घेते. भाकरी भाजण्यासाठी तवा मात्र चांगला कडकडीत गरम करायचा, म्हणजे भाकरी तव्याला वगैरे न चिकटता अगदी पटापट भाकऱ्या भाजून होतात. भाकरी थापताना सुद्धा कुठे जाड कुठे पातळ अशी न थापता सर्व बाजूने अशी एकसारखी थापावी. तव्यावर घातल्यानंतर लगेच वरून पाणी लावावं. आता वरचं पाणी मात्र पूर्ण कोरडं न होता लगेच भाकरी उलटी करायची. आता मात्र गॅस मोठा करायचा आणि एका बाजूने व्यवस्थित ही भाकरी शेकू द्यायची. कडा वगैरे सर्व असं मध्यभागी ठेवून भाकरी अशी व्यवस्थित भाजून घेतली. आता दुसऱ्या बाजूने छान अशी भाकरी ही फुगेपर्यंत भाजू द्यायची. पीठ सुरुवातीलाच चांगलं मळून ठेवलं होतं, त्यामुळे तव्यावर एक भाकरी असताना दुसरीकडे आपली दुसरी भाकरी सुद्धा थापून होते. तर याच पद्धतीने बघा सर्व भाकऱ्या मी अगदी खरपूस अशा भाजून घेते. रोजचंच आमचं दुपारचं जेवण आहे, त्यामुळे अगदी साधं सोपं असतं. यामध्ये गोडधोड वगैरे काही नसतं. साधंसं आपला वरण भात, त्यासोबत टोमॅटो, काकडी किंवा मग असा मुळा असेल तर एखादी पालेभाजी, पालेभाजी नसली तर अशी वांग्याची भाजी, सोबतच हे ग्लासवर मात्र ताक असतं. बाजरीची भाकरी किंवा मग कधी कधी नाचणीची भाकरी सुद्धा असते. तर तुम्हाला आमचं हे दुपारचं साधं सोपं जेवण कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. तसेच यामध्ये बघा जास्तीचे मसाले वगैरे सुद्धा नाही. आपल्याला बनवायचं असेल तर 15 ते 20 मिनिटात अगदी सहज बनतं. बरं, तुम्हाला हे आजचं आमचं तिघांचं दुपारचं जेवण कसं वाटलं मला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.